मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुसऱ्यांदा विमानतळाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिसिंग लिंक प्रकल्पाचीही पाहणी। ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करावा, फडणवीसांचे आदेश। म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर। येत्या 14 जुलैला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांच्या हस्ते सोडतीचा गो लाईव्ह समारंभ। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यांपासून लोकांना अवघ्या काही सेकंदांमध्ये सावध करणार। नागपूरमध्ये मार्वल या कंपनीसोबत राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे सामंजस्य करार। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांसमोर मोठं आव्हान। काश्मीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद। हाटकेश आणि काशिगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळ। एका युवकानं 40 पुड्यांसह ड्रग्ज पेडलरला पकडलं, पण पोलिसांनी सोडून दिल्याची माहिती। ड्रग पेडलर सोबत आस्तनीतले निखारे शोधण्याचंही पोलिसांसमोर आव्हान। मीरा भाईंदरमधील ड्रग रॅकेट प्रकरण। माझाच्या बातमीनंतर प्रताप सरनाईकांनी घेतली दखल। ड्रग्ज रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणेचा सहभाग, सरनाईकांचा आरोप, चौकशीची मागणी। नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधींची फसवणूक। बनावट कागदपत्र कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत गंडा। आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यामध्ये त्यांच्या समभागामध्ये ठराविक वाटा देण्याचं दाखवलं होतं आमिष। पंढरपूरमधल्या दर्शन रांगेतील उड्डाणपुलामध्ये विद्युत करंट उतरून 3 श्वानांचा मृत्यू। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतला धक्कादायक प्रकार। मंदिर प्रशासनानं ठेकेदाराला बजावली कारणे दाखवा नोटीस। एबीपी माझाचा दणका। आयुर्वेदिक डॉक्टरच्या रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात सुरू असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचा छापा। बुलढाण्यातल्या चिखलीमधील रायपूरची घटना। परवानगी आणि शैक्षणिक अर्हता नसताना डॉक्टर करत होता अवैध गर्भपात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।